चला, आज आपण ज्यूल्स वर्न यांच्या एका अशा जबरदस्त सफरीवर निघूया, जी केवळ नकाशावरची नाही, तर वेळेच्या विरोधातली आहे. अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. ही गोष्ट आहे जग फिरण्याची, पण त्याहूनही जास्त ही गोष्ट आहे घड्याळाच्या काट्याशी शर्यत लावण्याची. कथेची सुरुवातच होते एका धक्कादायक पराभवाने. विचार करा, एक अविश्वसनीय प्रवास, संपूर्ण जग फिरून आल्यानंतर आपला नायक फिलियस फॉग पैज झरतो, आणि तीही फक्त 5 मिनिटांनी. आणि इथेच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो. म्हणजे ज्या माणसाचं आयुष्यच एका चालत्या बोलत्या घड्याळासारखं होतं, तो वेळेच्या बाबतीत एवढी मोठी चूक कशी काय करू शकतो? हे नेमकं झालं तरी काय? तर आपण ही गोष्ट थेट शेवटच्या क्षणापासूनच सुरू करूया. फिलियस फॉग लंडनला परत आलाय, पण त्याच्या स्वागतासाठी जल्लोष नाही, तर समोर उभा आहे विनाश आणि अपमान. हा पराभव फक्त पैशांचा नव्हता, तो होता प्रतिष्ठेचा. फॉगने या पैजेवर आपली सगळी संपत्तीच नाही, तर आपला सन्मान, आपलं नाव सगळंच पणाला लावलं होतं. आणि आता असं वाटत होतं की त्याने सगळं काही गमावलंय. पण ही सगळी धावपळ, ही शर्यत मुळात सुरू कशी झाली? चला, थोडं मागे जाऊया आणि पाहूया त्या एका अविश्वसनीय पैजेची गोष्ट, जिने या प्रवासाची ठिणगी टाकली. तर हे आहेत आपले नायक फिलियस फॉग. हा माणूस म्हणजे जणू काही चालतं बोलतं कॅलेंडर आणि घड्याळ. त्याचं आयुष्य इतकं नियमित आहे की एक सेकंडही कधी इकडे तिकडे होत नाही. सगळं काही अगदी गणिती पद्धतीने. आणि याच माणसाने लंडनच्या एका प्रतिष्ठित रिफॉर्म क्लबमध्ये एक पैज लावली, तब्बल 20,000 पाऊंडांची. आता हे लक्षात घ्या की त्या काळात 20,000 पाऊंड म्हणजे आजच्या करोडो रुपयांपेक्षाही मोठी रक्कम होती. पैज अगदी साधी होती. फॉगचं म्हणणं होतं, बघा, आता रेल्वे आणि स्टीमशिप्स आहेत, जग 80 दिवसांत फिरणं शक्य आहे. पण त्याचे मित्र हसले. ते म्हणाले, अशक्य, जगात हजारो अडचणी येतात. फॉगसाठी हा पैशांचा नाही, तर आपल्या शब्दांचा आणि सन्मानाचा प्रश्न होता. आणि मग सुरू झाला तो थरारक प्रवास. ही साधी जगप्रदक्षिणा नव्हती, तर ही होती माणसाच्या नियोजनाची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची, निसर्गाच्या आणि नशिबाच्या अनपेक्षित अडथळ्यांशी लागलेली एक जागतिक शर्यत. जरा या मार्गावर नजर टाका. सुएझ, मुंबई, हाँगकाँग, सॅन फ्रान्सिस्को, एका पाठोपाठ एक शहरं. हे संपूर्ण जग एका वेळापत्रकात बसवण्याचा प्रयत्न होता. आणि प्रत्येक ठिकाणं म्हणजे वेळेवर पोहोचण्याचं एक नवीन आव्हान होतं. पण प्लॅन बनवणं एक गोष्ट आणि तो पाळणं दुसरीच, नाही का? कुठे रेल्वेचे रुळच अपूर्ण होते, तर कुठे समुद्रात मोठं वादळ आलं. फॉगला स्टीमरपासून ते अगदी हत्तीच्या पाठीवरून सुद्धा प्रवास करावा लागला. प्रत्येक वळणावर नशीब त्याची परीक्षा घेत होतं. या प्रवासात फॉग एकटा नव्हता. त्याच्यासोबत होता त्याचा उत्साही नोकर पासपार्तू, होता डिटेक्टिव्ह फिक्स, जो फॉगला चोर समजून त्याचा पाठलाग करत होता, आणि होती औदा, जिचा जीव फॉगने भारतात वाचवला होता. या तिघांमुळेच फॉगच्या या काटेकोर प्रवासाला एक मानवी आणि भावनिक चेहरा मिळाला. चला, आपण पुन्हा कथेच्या त्या शेवटच्या टप्प्यावर येऊया. एवढे सगळे अडथळे पार करून फॉग इंग्लंडमध्ये पोहोचला खरा, पण इथेच अगदी शेवटच्या क्षणी नशिबाने सर्वात मोठा डाव साधला. तोच तो निर्णायक क्षण होता. 80 दिवसांचा प्रवास करून इंग्लंडच्या भूमीवर पाय ठेवताच डिटेक्टिव्ह फिक्सने फॉगला बँक दरोड्याच्या आरोपाखाली अटक केली. विचार करा, इतक्या मेहनतीनंतर हा केवढा मोठा धक्का असेल. पुढचे काही तास म्हणजे निव्वळ धावपळ होती. फॉग तुरुंगात होता आणि बाहेर घड्याळाचे काटे वेगाने धावत होते. जेव्हा फिक्सला आपली चूक कळाली आणि फॉग सुटला, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याने खास ट्रेन पकडून लंडन गाठलं, पण तो क्लबमध्ये पोहोचला तेव्हा अंतिम मुदत संपून 5 मिनिटं झाली होती. तो पैज हरला होता. पण कथा इथेच संपत नाही. इथे एक असा जबरदस्त ट्विस्ट आहे, एक असा हिशोब आहे जो कोणाच्याच लक्षात आला नव्हता. आणि याच एका गोष्टीने सगळं चित्र पालटून टाकलं. बघा गंमत कशी झाली. सगळं हरल्याच्या दुःखात फॉग औदाची माफी मागतो, पण औदा त्याला लग्नासाठी विचारते. आणि याच एका भावनिक क्षणामुळे जेव्हा दुसऱ्या दिवशी पासपार्तू लग्नाची तयारी करायला जातो, तेव्हा त्याला कळतं की अरे, आज तर अजून शनिवारच आहे, सोमवार नाहीये. त्यांनी एक संपूर्ण दिवस जास्त मोजला होता. याच्यामागे एक साधं पण भन्नाट लॉजिक होतं. फॉगने पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्वेकडे म्हणजे सूर्याच्या दिशेने केली होती. त्यामुळे
तो प्रत्येक रेखावृत्त ओलांडताना थोडा थोडा वेळ मिळवत होता आणि अख्खा प्रवास पूर्ण झाल्यावर हाच वेळ जमा होऊन एक पूर्ण दिवस बनला होता. सोप्या भाषेत सांगायचं तर त्याने लंडनमधल्या लोकांपेक्षा एक सूर्योदय जास्त पाहिला होता आणि नकळतपणे एक दिवस जिंकला होता. तर मग फॉगने पैज जिंकली, त्याला पैसे परत मिळाले. पण या 80 दिवसांच्या धावपळीत त्याने पैशांपलीकडे असं काही मिळवलं होतं का जे जास्त मौल्यवान होतं? ही तुलनाच सगळं काही सांगून जाते. प्रवासाआधीचा फॉग एकटा होता, एका मशीनसारखं आयुष्य जगत होता. पण प्रवासानंतरचा फॉग बदलला होता. त्याला प्रेम आणि मैत्रीची किंमत कळली होती. त्याला हे समजलं होतं की आयुष्याचा खरा हिशोब घड्याळात नाही तर माणसांच्या नात्यांमध्ये असतो. हाच त्याचा खरा विजय होता. कादंबरीच्या शेवटी एक खूप सुंदर वाक्य आहे. त्याने काय मिळवलं? काही नाही. फक्त एक अशी स्त्री जिने त्याला जगातला सर्वात आनंदी माणूस बनवलं. पैजेत जिंकलेले पैसे तर प्रवासातच खर्च झाले होते. पण औदास्याच्या रूपात त्याने जे मिळवलं ते अनमोल होतं. त्याने जग नाही तर जगण्यासारखं आयुष्य जिंकलं होतं. आणि हाच विचार आपल्यासाठीही आहे. कधीकधी आपणही एका ध्येयामागे धावत असतो, पण त्या प्रवासातच आपल्याला असं काहीतरी मिळून जातं जे त्या ध्येयापेक्षाही खूप मोठं असतं. ते ओळखता येणं हेच खरं जिंकणं असू शकतं, नाही का? www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.